Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 13.2 of chapter number 13, congruence of triangles from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 87 वर प्रॅक्टिस सेट 13.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. अतिशय इझी असे हे क्वेश्चन्स आहेत. नवीन असं आपल्याला या प्रॅक्टिस सेट मध्ये काही अभ्यासायचं नाहीये. ते काही आपण प्रॅक्टिस सेट 13.1 मध्ये अभ्यासलेलं आहे. तेच व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच सगळ्या बेसिक कन्सेप्ट यूज करून आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्यामुळे ज्या मुलांनी प्रॅक्टिस सेट 13.1 चा व्हिडिओ पाहिलेला नाहीये त्यांनी आधी प्रॅक्टिस सेट 13.1 चा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आता मी इथे हे क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळी तुम्हाला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्हाला हे क्वेश्चन्स व्यवस्थित समजणार नाहीत. त्यामुळे आधी प्रॅक्टिस सेट 13.1 चा व्हिडिओ कंपल्सरी पाहायचा म्हणजे पाहायचाच आहे. चला आता आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात, पण त्याही आधी थोडीशी रिव्हिजन करूयात. आपण 5 टेस्ट अभ्यासल्या प्रॅक्टिस सेट 13.1 मध्ये. दोन ट्रायंगल्स और दिलेले दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे कशा प्रकारे शो करायचं, त्याच्या काही टेस्ट आपण अभ्यासल्या. त्यालाच थोडंसं आपण रिवाइज करूया. हे पहा, याच सगळ्या टेस्ट आपण अभ्यासल्या होत्या की नाही. चला एकदम शॉर्ट मध्ये 1 बाय 1 सगळ्या टेस्ट एकदा रिवाइज करूयात. SAS टेस्ट. एखाद्या ट्रायंगल मधील दोन साइड्स आणि त्याने इन्क्लूड केलेला अँगल जर दुसऱ्या ट्रायंगल मधील दोन साइड्स आणि त्याने इन्क्लूड केलेल्या अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट असेल तर ते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात. कळालं का? हे पहा, हा एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मधली ही साइड आयडेंटिकल मार्क्स माहितीये ना कसे पाहायचे. इथे सिंगल लाईन, इथे सिंगल लाईन, इथे डबल लाईन आणि इथे डबल लाईन, हे दोन्ही मॅच करतात हो ना. सो या ट्रायंगल मधली ही साइड कॉन्ग्रुएंट आहे या ट्रायंगल मधल्या या साइड बरोबर. या ट्रायंगल मधील ही साइड कॉन्ग्रुएंट आहे दुसऱ्या ट्रायंगल मधील या साइड बरोबर. आणि या दोन्ही साइड्सने इन्क्लूड केलेला हा जो अँगल आहे तो सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. म्हटल्यावर हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात. नेक्स्ट टेस्ट SSS टेस्ट. SSS म्हणजे काय? साइड साइड साइड. इथे SAS म्हणजे काय? साइड अँगल साइड. हे पहा, साइड अँगल साइड जेव्हा आपल्याला मिळतं दोन ट्रायंगल मध्ये तेव्हा ते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात. आता इथे साइड 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 टेस्ट, त्याला शॉर्ट मध्ये SSS टेस्ट असं म्हणतात. इथे हा फर्स्ट ट्रायंगल पहा आणि हा सेकंड ट्रायंगल पहा. या ट्रायंगल मधली ही साइड कॉन्ग्रुएंट आहे या ट्रायंगल मधल्या या साइड बरोबर. त्यानंतर ही साइड कॉन्ग्रुएंट आहे या साइड बरोबर आणि ही थर्ड साइड कॉन्ग्रुएंट आहे या साइड बरोबर. म्हटल्यावर SSS टेस्टने आपण सांगू शकतो की हे दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. नेक्स्ट टेस्ट ASA टेस्ट म्हणजे अँगल साइड अँगल. दोन अँगल्सच्या मधली साइड. आलं लक्षात? हे पहा, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथे एक अँगल आहे आणि इथे एक अँगल आहे. दोन अँगलने इन्क्लूड केलेली ही साइड. अशाच प्रकारे जर दुसऱ्या ट्रायंगल मध्ये सुद्धा दोन अँगलने इन्क्लूड केलेली एक साइड असेल तर ते दोन ट्रायंगल्स आपण म्हणू शकतो कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे पहा, इथे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. हा अँगल या ट्रायंगल मधला आणि हा अँगल आयडेंटिकल मार्क्स. इथे सेम इथे सेम 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 मार्क्स आहेत ना. काय शो करतात ते? इथे कॉन्ग्रुएंट आहेत. सो हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. या दोन्ही अँगल्सने इन्क्लूड केलेली ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो ASA टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आता AAS और वी कॅन से याचं उलट करायचं. SAA टेस्ट. हे पहा, आपण या सगळ्यांचं उलट का नाही केलं तर तुम्ही करून पहा. ASS लाच उलट करून पहा काय होणार? ASAच होणार. ट्रिपल एस ला उलट करा, ट्रिपल एसच होणार आहे. आणि इथे सुद्धा ASA उलट करा, सेमच होणार आहे. आणि इथे सुद्धा कशा प्रकारे केलेलं आहे? AAS और यालाच SAA का म्हणतात? कारण याला उलट केलेलं आहे. आलं लक्षात? यांचं उलट सेमच होतं, काहीच फरक पडत नाही त्यांना, म्हणून त्यांना पुन्हा ऑर असं काही कन्सेप्ट यूज केलेलं नाहीये. तो इथे AAS और SAA टेस्टने आपण कशा प्रकारे सांगू शकतो की दिलेले दोन ट्रायंगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत. A म्हणजे काय? अँगल. हा A म्हणजे अँगल आणि S म्हणजे साइड. अँगल अँगल साइड असं ज्या ट्रायंगल मध्ये आपल्याला सापडतं ते कसे कॉन्ग्रुएंट आहेत. कोणत्या टेस्टने आपण म्हणू शकतो? AAS या टेस्टने. सो हे पहा, अँगल अँगल
अँगल, अँगल आणि इकडची ही साईड. हा अँगल आणि साईडची एक साईड. त्याला आपण काय म्हणू शकतो? AAS टेस्टने दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. नेक्स्ट हायपोटेन्युअस साईड टेस्ट खूप इझी आहे. 90 डिग्रीचे ट्रायंगल्स आपल्याला दिसले की आपण म्हणू शकतो की तिथे हायपोटेन्युअस साईड टेस्ट यूज होऊ शकते. हे पहा, इथे 90 डिग्री, हा पण 90 डिग्री आहे, बरोबर. आणि हायपोटेन्युअस म्हणजे काय? 90 डिग्रीच्या बरोबर समोरची साईड. ही जी साईड आहे ती आणि दुसऱ्या ट्रायंगल मधली ही साईड जर कॉन्ग्रुएंट असेल आणि आणखी एक साईड कॉन्ग्रुएंट असेल तर आपण असं म्हणू शकतो की हायपोटेन्युअस साईड टेस्ट थ्रू हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. इथपर्यंत क्लिअर झालं? सगळ्या गोष्टी आठवल्या का? चला पुढे आता आपण आपला क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. काय दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये? इन इच पेअर ऑफ ट्रायंगल्स गिवन बिलो. हे पहा, पेअर दिलेले आहेत ट्रायंगल्सचे. पार्ट्स शोन बाय आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट. आयडेंटिकल मार्क्स वगैरे हे सगळे वर्ड्स आता तुम्हाला नवीन नाही आहेत, आपण याआधी सुद्धा अभ्यासलेलं आहे. सेम सेम मार्किंग असलेले कसे असतात? इक्वल असतात, और वी कॅन से कॉन्ग्रुएंट असतात. स्टेट द टेस्ट अँड द 1-to-1 करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस. आपल्याला टेस्ट सांगायची आहे, कोणत्या टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत आणि 1-to-1 करस्पॉन्डन्स आपण 13.1 मध्ये अभ्यासलेलं आहे व्हर्टायसेसचं. बाय विच ट्रायंगल्स इन इच पेअर आर कॉन्ग्रुएंट. आपल्या लक्षात कसे कॉन्ग्रुएंट आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. आणि ऍडिशनल काय विचारलंय? इथपर्यंत तर आपण प्रॅक्टिस सेट 13.1 मध्येच अभ्यासलं होतं, हो की नाही? आता इथे आणखी काय आपल्याला विचारलंय? रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. आणि राहिलेले कॉन्ग्रुएंट पार्ट्स आपण पाहिलंय की नाही प्रॅक्टिस सेट 13.1 मध्ये? जर दिलेले दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यामधले किती एलिमेंट्स कॉन्ग्रुएंट असतात? 6 एलिमेंट्स और 6 पार्ट्स कॉन्ग्रुएंट असतात, हो की नाही? 3 अँगल्स आणि 3 साइड्स, सो टोटल 6. एखाद्या टेस्टने आपण 3 शो करू शकतो, हो की नाही? जसं की ए टेस्ट, त्यानंतर एस टेस्ट, त्याने आपण 3 शो करतो आणि मग रिमेनिंग जे 3 राहतात ते आपल्याला इथे सांगायचे. दॅट्स इट. इतकं सोपं आहे. चला फर्स्ट फिगर पाहूयात. या फिगरमध्ये टोटल 2 ट्रायंगल्स आहेत. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. आता आयडेंटिकल मार्क्स पहा बरं. हे पहा, इथे 90 डिग्री आहे, अँगल एस 90 डिग्री, आणि इथे या ट्रायंगल मध्ये अँगल बी कसा आहे? 90 डिग्रीचा. आणि तुम्हाला तर माहितच आहे की 90 डिग्रीचा जो अँगल असतो त्याच्या समोरची साईड त्याला काय म्हणतो आपण? हायपोटेन्युअस, हो ना? सो इथे अँगल बीच्या समोरची साईड आहे एमटी. काय आहे हा? हायपोटेन्युअस. त्यानंतर ना अँगल एसच्या समोरची साईड एमटी, म्हणजेच आपण काय आहे? या ट्रायंगलचा हायपोटेन्युअस आहे. सो इथे हायपोटेन्युअस एमटी हा दोन्ही ट्रायंगल्सचा कॉमन आहे. आलं का लक्षात? तुम्हाला कळावं यासाठी हे पहा, इथे अशा प्रकारे मी दोन्ही ट्रायंगल्सला वेगळं वेगळं केलेलं आहे. सो जो हायपोटेन्युअस आहे तो दोन्ही ट्रायंगल्सचा येस कॉमन आहे, त्यामुळे आपण यांना कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो. सो हायपोटेन्युअस दोन्ही ट्रायंगलचे कॉन्ग्रुएंट झाले. त्याचबरोबर आणखी काय दिसतंय? आयडेंटिकल मार्क्स पहा बरं. इथे एक सिंगल लाईन आणि या ट्रायंगल मध्ये इथे एक सिंगल लाईन. सो या दोन्ही ज्या साइड्स आहेत त्या कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. मग जे ट्रायंगल्स आहेत दिलेले त्यामध्ये जर हायपोटेन्युअस कॉन्ग्रुएंट असेल, त्याचबरोबर त्या दोन ट्रायंगल्स मधली एक साइड कॉन्ग्रुएंट असेल, तर आपण असं म्हणू शकतो की दिलेले दोन ट्रायंगल्स हे हायपोटेन्युअस साइड टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत. तर इथे आपण प्रूफ केलेलं आहे की हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. पण पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला? 1-to-1 करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस आपल्याला शो करायचं आहे. सो 1-to-1 व्हर्टायसेसचं करस्पॉन्डन्स शो करण्यासाठी आपल्याला फिगर व्यवस्थित ऑब्झर्व करून मॅचिंग करावं लागेल की कोणत्या अँगलला कोणता अँगल मॅच होतोय, कोणत्या व्हर्टेक्सला कोणता व्हर्टेक्स मॅच होतोय, हो ना? सो हे पहा, इथे हे दोन्ही अँगल्स तुमच्या सोयीसाठी मी असे वेगळे वेगळे केलेले आहेत. जरा इमॅजिन करा बरं की कोणता व्हर्टेक्स कोणत्या व्हर्टेक्सवर एकदम व्यवस्थित फिट होईल. तर हे पहा, हा जो बी व्हर्टेक्स आहे 90 डिग्रीचा दिलाय, तो या एस व्हर्टेक्सवर एकदम परफेक्ट मॅच होईल, हो ना? सो बी ला आपल्याला एस वर ठेवायचंय. त्याचबरोबर बी हा एस वर आल्यानंतर टी कशावर जाईल? टी जाणार येस एम वर जाणार, हो ना? हे पहा, अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल? याला थोडंसं असं करावं लागणार, हो की नाही? आणि इकडे थोडंसं पुश करावं लागणार. आलं? एम वर काय आलेला आहे? टी आलेला आहे. एस वर काय आलेला आहे? बी आलेला आहे. आणि हा डब्ल्यू नाहीये बरं का, हा काय आहे? एम आहे आपला इथला.
एम वर काय आलेला आहे, टी आलेला आहे. कळालं का तुम्हाला? आपण इथे वर्टायसेस सगळे मॅच केलेले आहेत. काय केले आपण? फक्त अँगलला अँगल मॅच केला. तर तुम्हाला हे असं प्लेन पेपरवर पॉसिबल नाहीये. त्याला उलटं करा, एकावर एक ठेवा. मग तुम्हाला इमॅजिनेशन करावं लागणार आहे. इमॅजिनेशन कसं करायचंय? अँगलवर बरोबर अँगल ठेवायचा आहे. त्यानंतर जी साईड दिलेली आहे ती व्यवस्थित ऑब्झर्व करायची आहे आणि मग वर्टायसेस जे दिलेले आहेत ते व्यवस्थित मॅच करायचे. त्यानुसार तुम्हाला करायचंय. तर इथे आपल्याला कळालेलं आहे कोणती टेस्ट आहे, ज्या टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. चला आता इथे आपण राईट करूयात. पण राईट करते वेळी व्यवस्थित राईट करायचंय. सुरुवातीचं आपलं जे फर्स्ट सेंटेन्स आहे ना, तेच जर तुम्ही व्यवस्थित राईट केलं ना, तर पुढच्या अख्खं सगळं तुमचं स्टेटमेंट अजिबात चुकणार नाही आणि तुम्हाला मार्क्स मग फुलच मिळणार आहेत. हो की नाही? जर तुम्ही फर्स्ट सेंटेन्स ऑर स्टेटमेंट जर व्यवस्थित करेक्ट राईट केलं ना, तर तुमचं काही पुढे चुकणार नाही. कसं ते पहा. हे पहा, आता इथे आपल्याला व्यवस्थित दोन्ही ट्रायंगल्स राईट करायचे. तो दोन्ही ट्रायंगल्सची नावं जेव्हा आपण राईट करतो, तेव्हा ते व्हर्टायसेस असतात ते मॅच करून राईट करायचे. जसं की हे पहा, एम ला टी आपण मॅच केलेला आहे, एस ला बी मॅच केलेला आहे, टी ला डब्ल्यू मॅच केलेला आहे. मग ट्रायंगलचं नाव राईट करते वेळी सुद्धा ती काळजी आपल्याला घ्यायची आहे की करस्पॉन्डन्स मध्ये आपल्याला ट्रायंगल राईट करायचे. जसं की हे पहा, इन ट्रायंगल एम एस टी, हे पहा एम एस टी हा ट्रायंगल आपण घेतला. मग एम ला जो पॉइंट एमचा जो करस्पॉन्डिंग पॉइंट आहे तोच आपल्याला पहिला घ्यायचा आहे. एमचा करस्पॉन्डिंग पॉइंट काय आहे? टी आहे. हे पहा, टी आहे की नाही? सो ट्रायंगल टी, त्यानंतर ना एसचा करस्पॉन्डिंग पॉइंट बी आहे, तो बी राईट केल्यानंतर ना आपण, आणि टीचा करस्पॉन्डिंग पॉइंट काय आहे? एम आहे, तो शेवटी एम राईट केला. ओके, सो इथे करस्पॉन्डिंग पॉइंट्स नुसार आपण ट्रायंगलची नावं राईट करून घेतलेली आहे. सो हे झाले आपले फर्स्ट स्टेटमेंट, जे काळजीपूर्वक व्यवस्थित आपल्याला राईट करायचंय, म्हणजे पुढे आपण जे काही राईट करणार आहोत ते अजिबात चुकणार नाही. सो इन ट्रायंगल एम एस टी अँड ट्रायंगल टी बी एम, क्वेश्चन मध्ये आपल्याला या फिगरमध्ये कोणकोणत्या साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवलेल्या आहेत? तर हा अँगल 90-90 क्वेश्चन मध्ये दिलेला आहे आणि ही साईड आपल्याला दिलेली आहे. हो की नाही? सो इथे आपण राईट करून घेऊयात जे आपल्याला क्वेश्चन मध्ये शो केलेलं आहे. हायपोटेनियस एम टी इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनियस एम टी. हो की नाही? दोन्ही ट्रायंगल्सचा हायपोटेनियस कॉमन असल्यामुळे आपण ऑटोमॅटिकली म्हणू शकतो की ते दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. आता राईट करते वेळी पहा, मी इथे एम टी राईट केलं आणि इथे टी एम राईट केलं. असं का केलं बरं? कारण हे पहा, फिगर जेव्हा आपण एकमेकांवर व्यवस्थित मांडतो किंवा व्हर्टायसेस मॅच करतो, तेव्हा व्हर्टायसेस बघा कशाला काय मॅच झालेला आहे. पॉइंट एम ला टी मॅच झालेला आहे आणि पॉइंट टी ला एम मॅच झालेलं आहे. मग अरे बापरे, हे असं प्रत्येक वेळी आपल्याला करावं लागणार? काळजी करू नका. हे पहा कसं करायचंय, मी आयडिया सांगते तुम्हाला. आपण काय राईट केलं? आधी नाव काय राईट केलं? हायपोटेनियस एम टी म्हटलेलं आहे आपण. एम टी म्हटलं की नाही? मग दुसरा हायपोटेनियस जेव्हा आपल्याला राईट करायचा आहे, तेव्हा हे जे सुरुवातीला आपण करस्पॉन्डिंग पॉइंट्स नुसार ट्रायंगलची नावं राईट केलीत ना, तिकडे पाहायचंय. हे पहा, आपण काय केलं? एम आणि मग टी म्हटलंय ना, मग कॉन्ग्रुएंट टू आधी टी घेणार आणि मग एम घेणार. इथलं फर्स्ट आणि थर्ड लेटर घेतलं, मग इथलं सुद्धा फर्स्ट आणि थर्ड. आलं का लक्षात? सो हायपोटेनियस एम टी कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनियस टी एम. ऍज इट इज कॉमन साइड. रिझन सुद्धा तुम्हाला राईट करायचंय. चला आता नेक्स्ट फिगर मध्ये आपल्याला हे आयडेंटिकल मार्क्स काय शो करतायत की या दोन साइड्स कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. सो नाव राईट करते वेळी काय काळजी घ्यायची आहे? आपण जर इथे आधी या साईडला एम एस म्हटलं तर इथे पाहायचं एम एस सुरुवातीचे 2 लेटर्स आहेत. मग साइड एम एस इज कॉन्ग्रुएंट टू साइड टी बी असं म्हणायचं. पण जर तुम्ही या साईडला एस एम म्हटलं, हे पहा एम एस म्हणण्याऐवजी एस एम म्हटलं तरी पण काही चुकीचं नाहीये, बरोबरच आहे. पण मग इकडे राईट करते वेळी सुद्धा तोच सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. हे पहा, जर तुम्ही साईड एस एम म्हटलात तर एस कुठे? इथे मध्ये. एस एम असा सिक्वेन्स घेतला ना, आधी एस मग एम. इथे राईट करते वेळी कसं राईट करणार? साईड एस एम इज कॉन्ग्रुएंट टू, इथे काय म्हणणार मग तुम्ही? टी बी म्हणणार का? नाही, आधी मधलं लेटर घेतलंय ना, मग काय म्हणणार? आधी बी म्हणणार आणि मग टी म्हणणार. आधी बी मग टी, साइड बी टी. असं का आपण करतोय? कारण 1 to 1 करस्पॉन्डन्स आपल्याला इथे त्यानुसार आपल्याला राईट करायचंय. आलं लक्षात? सो लेट्स राईट हिअर रिझन ऍज इट इज गिव्हन इन द फिगर. आता आणखी काय दिलेलं आहे पहा बरं फिगरमध्ये. अँगल एस आणि अँगल बी 90 डिग्रीचे आहेत, दोन्हीही कॉन्ग्रुएंट आहेत.
हो की नाही? सो लेट्स राईट हिअर. त्यांची नावं राईट करायची. सो कशा प्रकारे सिक्वेन्स पहा. MST म्हटलं आपण. सो लेट्स राईट हिअर अँगल MST. सिक्वेन्स पहा इथे MST. सरळ सरळ आहे की नाही? सो नेक्स्ट ट्रायंगल मध्ये पण तोच सिक्वेन्स घ्यायचा आहे. TBM. सो अँगल MST इज कॉन्ग्रुएंट टू अँगल TBM. आता हे पहा हायपोटेनियस कॉन्ग्रुएंट आहे, एक साइड कॉन्ग्रुएंट आहे. याचाच अर्थ हे दोन्ही ट्रायंगल्स कोणत्या टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत? तर हायपोटेनियस साइड टेस्टने. लेट्स राईट हिअर. सो ट्रायंगल MST इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल TBM. का बरं? कारण हायपोटेनियस साइड टेस्ट. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स सुद्धा राईट करायला सांगितलेले आहेत. इथे आपण 3 पार्ट्स राईट केलेले आहेत. हे पहा हायपोटेनियस साइड आणि एक अँगल. 3 रिमेनिंग राहिले. चला ते 3 कोणते? आपल्याला माहित आहे की जेव्हा 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा 3 साइड्स आणि 3 अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर? सो 3 साइड्स पैकी 2 साइड्स इथे आपण राईट केलेले आहेत. सो 1 साइड रिमेनिंग आहे इथे राईट करायची आणि 3 अँगल्स पैकी 1 अँगल इथे राईट केलेला आहे. याचाच अर्थ अजून 2 अँगल्स इथे आपल्याला जे कॉन्ग्रुएंट आहेत ते राईट करायचे. लेट्स राईट हिअर ऑल्सो ही साइड आणि ही साइड 2 साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. सो लेट्स राईट हिअर. हे पहा आधी आपण काय म्हणतोय ST म्हणतोय ना. सो इथे या ट्रायंगलच्या नावांकडे यायचंय. ST इथे सिक्वेन्स कसा आहे? सेकंड थर्ड. सो कॉन्ग्रुएंट राईट करते वेळी सुद्धा सेकंड थर्ड घ्यायचंय सेकंड ट्रायंगल मधलं. सो BM. ST इज कॉन्ग्रुएंट टू BM. रिझन राईट करायचंय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. आता नेक्स्ट ही साइड झाली, ही साइड झाली, ही साइड झाली, ही साइड झाली हायपोटेनियस. सो तीनही साइड्स इथे आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. 3 अँगल्स पैकी एक अँगल आपण राईट केलेला आहे हा 90 डिग्रीचा. मग आता 2 अँगल्स कोणते राहिलेले आहेत? चला पाहूयात. हे पहा हा 90 डिग्रीचा झालेला आहे. इथे हा इथला हा अँगल काय नाव आहे याचं? STM. बरोबर? काही मुलं याला MTS म्हणू शकतात. तेही करेक्टच आहे. पण राईट करते वेळी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं. तर इथे या अँगलला जर आपण STM म्हटलं, पहा बरं आधी मी सेकंड लेटर घेतलेलं आहे या नावामधलं STM. तर नावाकडे यायचं आहे. नावामधलं सेकंड लेटर घेतलंय, मग थर्ड घेतलंय आणि मग फर्स्ट घेतलेला आहे. सो नेक्स्ट जो आपल्याला इकडे अँगल राईट करायचा आहे तो सुद्धा त्याच सिक्वेन्सने घ्यायचा आहे. सो हे पहा इथे राईट करूयात. अँगल STM इज कॉन्ग्रुएंट टू इकडे या. पहा हा अँगल. आता याचं नाव कसं राईट करणार मग? BMT. सेकंड, थर्ड, फर्स्ट. हे पहा सेकंड, थर्ड अँड फर्स्ट. सो BMT. रिझन राईट करूयात करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. तर एक लास्ट अँगल आपला राहिलेला आहे कोणता? तर हे पहा इथला हा. येस. आता या अँगलचा कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येणार? पहा नाव कसं राईट करणार या अँगलचं? SMT आपण म्हणतोय याला. हे पहा SMT. काही मुलं याला TMS म्हटलं तरीही चालणार आहे. चुकीचं काही नाही. पण जो तुम्ही कॉन्ग्रुएंट अँगल राईट करणार आहात याचा कॉन्ग्रुएंट तो सुद्धा त्याच सिक्वेन्सने तुम्हाला राईट करावा लागणार आहे. हे पहा याचा कॉन्ग्रुएंट हा अँगल आहे. सो जर आपण याला SMT म्हटलं, हे पहा सेकंड, फर्स्ट अँड देन थर्ड राईट करूयात. इथे खाली SMT सेकंड, फर्स्ट अँड थर्ड इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड, फर्स्ट अँड थर्ड. सो BT then M. BTM. रिझन इथे राईट करूयात करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. सो अशा प्रकारे आपला हा फर्स्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. चला लगेच सेकंड फिगर पाहूयात. येस सेकंड फिगर तर खूपच इंटरेस्टिंग आहे. काय काय दिलेलं आहे सेकंड फिगर मध्ये? तर 2 ट्रायंगल्स आहेत. हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. ओके. आणि काही आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहेत. ते आयडेंटिकल मार्क्स शो करतात की त्या दोन्ही ट्रायंगल्स मधील ते पार्ट्स कॉन्ग्रुएंट आहेत. तर हे पहा इथे सिंगल लाईन, इथे सिंगल लाईन. याचा अर्थ काय आहे की हे 2 पार्ट्स कॉन्ग्रुएंट आहेत. इथे डबल लाईन, इथे डबल लाईन. याचा काय अर्थ आहे? हे 2 पार्ट्स कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचबरोबर आणखी काही कॉन्ग्रुएंट तुम्हाला दिसतंय का?
किंवा इक्वल लेंथ और इक्वल मेजरचं, तर हे पहा इथे ही एक लाईन आणि ही एक लाईन पॉइंट आर वर इंटरसेक्ट होत आहेत आणि पॉइंट आर वर इंटरसेक्ट झाल्यामुळे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म झालेले आहेत आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्सची प्रॉपर्टी तर तुम्हाला माहितच आहे. येस, व्हेरी गुड. काय आहे प्रॉपर्टी? येस, की व्हर्टिकली अपोजिट अँगल्स इक्वल मेजरचे असतात म्हणजेच कॉन्ग्रुएंट असतात. सो या ट्रायंगल मधला हा अँगल आणि या ट्रायंगल मधला हा अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. हो की नाही? सो आपल्याला काय काय मिळालेलं आहे दोन्ही ट्रायंगल्स मधलं? तर ही साईड मिळालेली आहे, ही साईड याला कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर अँगल मिळालेला आहे, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे आणि त्यानंतर ही एक साईड मिळालेली आहे, ही साईड या साईडला कॉन्ग्रुएंट आहे. थ्री थिंग्स मिळाल्या. याचाच अर्थ आपण सांगू शकतो की SAS म्हणजे साईड अँगल साईड या टेस्टने दिलेले दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. ओके नाही? सो आता निम्म काम आपलं झालेलं आहे, पण 1 to 1 करस्पॉन्डन्स दाखवायचं आपल्याला व्हर्टायसेसचं आणि सांगायचंय की कोणकोणते पेअर्स कसे कॉन्ग्रुएंट आहेत. मग त्यासाठी फिगर आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्व करावे लागेल. हो की नाही? मग सेम फिगर आपण इकडे घेतलेली आहे, फक्त थोडं वेगळं वेगळं केलेलं आहे. त्याचं नामकरण करूयात ज्याप्रमाणे इथे ओरिजिनल फिगरमध्ये केलेलं आहे त्याप्रमाणे. आता कॉन्ग्रुएंट पार्ट्सचे जे आयडेंटिकल मार्क्स आहेत ते सुद्धा देऊन घेऊयात. या पार्टला हा पार्ट कॉन्ग्रुएंट आहे आणि या पार्टला हा पार्ट कॉन्ग्रुएंट आहे. त्याचबरोबर आपण हेही फाइंड आउट केलं की अँगल आर, या ट्रायंगल मधला अँगल आर आणि या ट्रायंगल मधला अँगल आर हे दोन्ही कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत. आता आपल्याला करस्पॉन्डन्स शो करायचा आहे. कशा प्रकारे करस्पॉन्डन्स शो करणार? इमॅजिनेशन आपल्याला करावं लागणार. आता इथे या गोष्टीकडे आपण येऊयात थोड्या वेळाने, पण मेन जी ओरिजिनल फिगर आहे तिकडे ऑब्झर्व करा, कारण की तुम्हाला अशा प्रकारे प्लेन पेपरवर करता येणे पॉसिबल नाहीये. समजून घेण्यासाठी आपण नंतर येऊयात. आधी ही फिगर कशा प्रकारे आपल्याला व्हर्टायसेसचा करस्पॉन्डन्स शो करता येणार आहे तो विचार करूयात. इमॅजिनेशनवर सगळं डिपेंड आहे इथे. हो की नाही? तो हे पहा, आर ला आर अँगल बरोबर सेम आहेत. सो आर वर आरच येणार आहे. आता हा जो ट्रायंगल आहे आपला, हा इथला, हा ट्रायंगल जर आपण या बाजूला पॉइंट आरच्या इथून फोल्ड केला तर एकमेकांवर बरोबर येतील का होते? नाही होणार ना. बरोबर एक्झॅक्ट मॅच नाही होणार आहेत सगळे व्हर्टायसेस. एस इकडे वरती जाणार आणि टी इकडे मध्ये कुठेतरी येणार. हो की नाही? आर वर आर येणार, पण बाकी व्हर्टायसेस या पॉइंट्सला मॅच होणार नाहीत. मग याला असं फोल्ड करून तर जमणार नाही. त्याचबरोबर मग काय करता येईल बरं? हे पहा, आपल्याला पॉइंट्स तर मॅच करायचे असतात, पण पॉइंट्स मॅच करते वेळी जे आयडेंटिकल मार्क्स दिलेत ना त्यांना सुद्धा मॅच करायचं, म्हणजे मॅचिंग करणं खूप इझी जातं. हे पहा, आता आयडेंटिकल मार्क्सला मॅच करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या फिगरला इकडे या बाजूला असं घेऊन जावं लागणार. ही लाईन या लाईनला मॅच करता येईल, पण मग आर वर आर येणार नाही. आर कुठे जाईल? पी वर जाईल. आपल्याला आर आर वरच पाहिजे. हो की नाही? मग त्यासाठी आपल्याला ही जी फिगर आहे या फिगरला थोडंसं खालच्या बाजूला चेंज करावं लागणार, म्हणजे फोल्ड करावं लागणार, एक पलटी द्यावी लागेल. एस ला घ्यावं लागेल खाली आणि टी ला घ्यावं लागेल वरती. आलं का लक्षात? हा जो वर्टेक्स एस आहे त्याला खालच्या बाजूला इमॅजिन करा आणि या वर्टेक्स टी ला वरच्या बाजूला इमॅजिन करा. इमॅजिन केलं? आता हे जे मार्क आलेलं आहे ते बरोबर याच्यावर येईल आणि हे जे मार्क आलेलं आहे ते बरोबर यावर येईल. नाही कळालं? चला या फिगर थ्रू आपण समजून घेऊयात. हे पहा, इथे आपण जर इकडे शिफ्ट केलं तर पी वर आर येतोय. आपल्याला पी वर आर हवाय का? नाही, आर वरच आर हवा आहे, तरच वर्टेक्स मॅच होणार आहेत ना. सो मग त्यासाठी काय करूयात, याला थोडंसं असं येस पलटी मारली आणि हे पहा, पी वर टी आलेला आहे, आर वर आर आला. आता याला खाली फोल्ड करा. हे पहा, बरोबर आलेला आहे. हो ना? सिंगल लाईनवर सिंगल लाईन, डबल लाईनवर डबल लाईन आणि प्रत्येक पॉइंट हा व्यवस्थित मॅच झालेला आहे. सो तुम्हाला जेव्हा प्लेन पेपरवर अशा प्रकारे फिगर दिली जाते तेव्हा इमॅजिन करायचंय तुम्ही की कशा प्रकारे आपण सगळे वर्टेक्स मॅच करू शकतो आणि कसं इमॅजिन करायचंय तेही मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? आपल्याला पॉइंट्स तर मॅच करायचेच आहेत, पण फक्त पॉइंट्स बघून चालणार नाही, तर आयडेंटिकल मार्क्स सुद्धा त्याच्याबरोबर पाहायचे, म्हणजे गोष्टी सोप्या होऊन जातील. चला आता हे जे दोन ट्रायंगल्स आहेत त्यांना इथे आपण त्यांचं नाव राईट करून घेऊया.
ट्रायंगलचं नाव राईट करते वेळी आपल्याला व्यवस्थित नाव राईट करायचं आहे, म्हणजे पुढच्या गोष्टी आपल्याला सोप्या जातात. माहित आहे तुम्हाला. आता इथे पॉइंट पी चा करस्पॉन्डिंग पॉइंट काय आहे? टी आहे. आताच आपण पाहिलं. पॉइंट आर चा करस्पॉन्डिंग पॉइंट पॉइंट आरच आहे आणि पॉइंट क्यू चा करस्पॉन्डिंग पॉइंट आहे एस. आपल्या सोयीसाठी इथे आपण खाली राईट करून घेऊयात. पॉइंट पी करस्पॉन्ड्स टू पॉइंट टी, पॉइंट आर करस्पॉन्ड्स टू पॉइंट आर आणि पॉइंट क्यू करस्पॉन्ड्स टू पॉइंट एस. हे पहा. आता ट्रायंगलचं नाव राईट करते वेळी कसं राईट करणार? ट्रायंगल पी आर क्यू, पी आर क्यू. चला इकडे राईट करूयात. ट्रायंगल पी आर क्यू अँड काय येणार? ट्रायंगल टी आर एस, टी आर एस. आता कोणत्या साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत? तर पी आर आणि आर टी. पण नाव राईट करते वेळी व्यवस्थित सिक्वेन्स नुसार आपल्याला नाव राईट करायचंय साइड्सचं. त्यामुळे कशी साइड आपण राईट करतोय हे पहा. आधी पी आर घेतलं की नाही, मग नावामध्ये पी आर कुठे आहे? 1 2. सेकंड अँगल मध्ये पाहायचंय 1 2. सो टी आर म्हणायचंय. कॉन्ग्रुएंट टू साइड टी आर. नेक्स्ट अँगल. हे पहा, हा एक अँगल आणि हा एक अँगल. नाव राईट करते वेळी काळजी घ्यायची आहे. ज्या सिक्वेन्सनी आपण फर्स्ट अँगल राईट करत आहोत त्याच सिक्वेन्सनी सेकंड अँगल सुद्धा राईट करायचे आपल्याला. तो इथे अँगल आपण म्हणूयात पी आर क्यू. मग सेकंड अँगल एस आर टी नाही येणार. कशा प्रकारे राईट करायचं हे पहा. पी आर क्यू कुठे आहे? पी आर क्यू. अरे वा, सरळ लाईन मध्येच आहे नाव, म्हणजे जे पॉइंट्स आहेत ते. मग इथे सुद्धा टी आर एस. पी आर क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल टी आर एस. नेक्स्ट आता ही साइड. हे पहा, ही साइड आणि ही साइड, दोन साइड्स आहेत. नाव राईट करते वेळी येस माहिती, आता पाठ झालं तुम्हाला. हे पहा, इथे जर आपण क्यू आर म्हटलं तर इथे आर एस नाही म्हणायचंय किंवा एस आर लगेचच म्हणून नाही टाकायचं. इथे सिक्वेन्स पाहायचा आहे. क्यू आर, क्यू थर्ड नंबरला आहे आणि आर सेकंड नंबरला आहे. 3 2. मग इथे सुद्धा 3 2 एस आर म्हणायचं. साइड क्यू आर कॉन्ग्रुएंट टू साइड एस आर. दिस इज गिवन. हे पहा, मी प्रत्येक ठिकाणी रिझन राईट करते. इथे गिवन आहे. हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आपण पाहिलं आणि हे सुद्धा गिवन आहे. आता या 3 गोष्टी आपल्याला मिळाल्यात. काय काय मिळालं? साइड अँगल साइड. हो की नाही? साइड अँगल साइड. यानुसार आपण सांगू शकतो की हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. राईट करूयात. सो ट्रायंगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल टी आर एस. रिझन राईट करायचंय SAS टेस्ट. आता 3 पार्ट्स आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळालेले आहेत. रिमेनिंग 3 पार्ट्स राईट करायचे आहेत आपल्याला. तो चला राईट करून घेऊयात. हे पहा, आता इथे ही साइड, साइड पी क्यू आपल्याला दिलेली नाहीये. त्या 2 साइड्स आपण ऑलरेडी राईट केलेल्या आहेत. हो की नाही? साइड पी क्यू बद्दल दिलेली नाहीये. सो साइड पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू साइड एस टी. पण आपण साइड पी क्यू इथं म्हटलं, हे पहा, साइड पी क्यू म्हटलं तर त्याचा सिक्वेन्स पाहायचा आहे. फर्स्ट आणि थर्ड. हो की नाही? मग सेकंड ट्रायंगल मध्ये सुद्धा फर्स्ट आणि थर्ड. मग टी एस येणार. सो साइड पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू साइड टी एस. रिझन राईट करायचंय. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल. नेक्स्ट आता एक अँगल आपल्याला मिळालेला आहे. आता हा वाला अँगल आणि हा वाला अँगल हे आपल्याला शो करायचंय. सो चला, अँगल क्यू पी आर, हा क्यू पी आर याचा कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला सांगायचा आहे. मग कॉन्ग्रुएंट अँगल असंच आपल्याला सांगता येत नाही ना, कठीण जातं थोडं, म्हणून सिक्वेन्स पाहायचा आहे. हे पहा, काय म्हटलंय आपण? क्यू पी आर म्हटलंय की नाही? तो क्यू पी आर म्हणजे थर्ड, फर्स्ट आणि सेकंड आहे. हो की नाही? तो थर्ड, फर्स्ट आणि सेकंड. तो एस टी अँड आर. लेट्स राईट हिअर अँगल एस टी आर. अँगल क्यू पी आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एस टी आर. त्यानंतर न हा वाला अँगल क्यू, काय नाव लिहिलं आपण? पी क्यू आर. पहा बरं इथे पी क्यू आर म्हणजे फर्स्ट, थर्ड अँड सेकंड. मग सेकंड ट्रायंगल मध्ये सुद्धा तसा सिक्वेन्स घ्यायचा आहे. फर्स्ट, थर्ड अँड सेकंड. सो टी एस आर. लेट्स राईट हिअर कॉन्ग्रुएंट टू टी एस आर. इथे रिझन राईट करायचंय. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. चला, हा क्वेश्चन सुद्धा आपला सॉल्व्ह करून झालेला आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित कळतंय. चला नेक्स्ट फिगर पाहूयात. येस, ही आहे थर्ड नंबरची फिगर.
यामध्ये सुद्धा 2 ट्रायंगल्स आहेत. हा एक ट्रायंगल आहे. आलं लक्षात? या 2 ट्रायंगल्समध्ये काय-काय दिलेलं आहे? आयडेंटिकल मार्क्स पहा. हे पहा, इथे हा एक अँगल दिलेला आहे. हा अँगल एच कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ दिलेला आहे. सेम मार्किंग. त्याचबरोबर अँगल सी आणि हा अँगल सी दोन्हीही कॉन्ग्रुएंट आहेत. हे पहा, हा एक अँगल आणि हा एक अँगल. हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचबरोबर इथे हा एक अँगल आणि हा एक अँगल. हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट. सो आपल्याला 2 अँगल्स मिळालेले आहेत. ते कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचबरोबर आता ही जी साइड आहे, पाहताय तुम्ही? दोन्हीही अँगल्सची सेम साइड आहे, कॉमन साइड आहे. सो कॉन्ग्रुएंट असणार, हो की नाही? सो ही जी कॉमन साइड आहे, ती कशी आहे? कॉन्ग्रुएंट आहे. सो काय-काय मिळालेलं आहे आपल्याला? अँगल, अँगल, साइड और यू कॅन से साइड, अँगल, अँगल. या टेस्टने आपण सांगू शकतो की हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. बरोबर? पण आता 1 टू 1 करस्पॉन्डन्स आपल्याला शो करायचा आहे. मग कशाप्रकारे करणार आपण? जरा असंच इमॅजिन करा बरं. काय करता येईल तुम्हाला? जर आपण या दोन्ही ट्रायंगल्स, हा वरचा ट्रायंगल आणि हा खालचा ट्रायंगल, या खालच्या ट्रायंगलला मधून या लाईनपासून वरती फोल्ड केला, तर बरोबर एच वर एफ पॉइंट येणार आहे, सी वर सी पॉइंट येणार आहे आणि डी वर डी पॉइंट येणार आहे. खूप इझी फिगर आहे, हो की नाही? हे पहा, इथे आपण अशा प्रकारे सेपरेट करून पाहूयात. त्याला जर असं केलं, फोल्ड मारलं, फोल्ड करून आपण टाकलं एकावर एक, तर बरोबर व्हर्टायसेस मॅच होत आहेत, हो की नाही? इथे आपण व्हर्टायसेसचं करस्पॉन्डन्स राईट करून घेऊयात. हे पहा, ही ओरिजिनल फिगर. एच वर काय मॅच होतंय? एफ. सी वर सी, डी वर डी. करस्पॉन्डन्स राईट करूया तिथे. डी करस्पॉन्ड्स टू पॉइंट डी, सी करस्पॉन्ड्स टू पॉइंट सी अँड एच करस्पॉन्ड्स टू पॉइंट एफ. तर नाव राईट करते वेळी इथे आपल्याला सोल्युशन राईट करायचं ना, ट्रायंगल्सचं नाव राईट करते वेळी आपल्याला याच सिक्वेन्सने ट्रायंगल्सचं नाव राईट करायचं. चला तर मग ट्रायंगल डी सी एच. इन ट्रायंगल डी सी एच अँड डी सी एफ. ओके, काय काय आहे कॉन्ग्रुएंट? सो फर्स्ट हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे या अँगल बरोबर. तो नाव राईट करते वेळी काय काळजी घ्यायची आहे? सिक्वेन्सची काळजी घ्यायची आहे. तो हे पहा, हे 2 ट्रायंगल्स, सॉरी, हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. तो इथे राईट करूयात. अँगल डी सी एच, बरोबर? डी सी एच हाच सिक्वेन्स आपल्याला ठेवायचा आहे सेकंड ट्रायंगलच्या अँगलमध्ये. कॉन्ग्रुएंट टू अँगल DCF. This is given in the figure. आता नेक्स्ट कोणता अँगल आपल्याला मिळाला होता? पहा, हा वाला ना, इथला एच आणि हा एफ. एच, अँगल एच कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ. नाव राईट करते वेळी आपण राईट करत आहोत DHC. हे पहा, DHC. इथे पहा, DHC. फर्स्ट, थर्ड, सेकंड. मग सेकंड ट्रायंगल मध्ये सुद्धा फर्स्ट, थर्ड, देन सेकंड. So DFC. टू अँगल DFC. दिस इज गिवन इन द क्वेश्चन. आता ही जी कॉमन साइड आहे ती कॉन्ग्रुएंट आहे, बरोबर? ही वाली. त्याला राईट करूयात मग. साइड DC. DC. सिक्वेन्स पहा, DC. सेकंड ट्रायंगल मध्ये सुद्धा DC. साइड DC इज कॉन्ग्रुएंट टू साइड DC. कॉमन साइड. आता काय काय मिळालं आपल्याला? अँगल, अँगल साइड. हो ना? अँगल, अँगल साइड मिळालेली आहे. म्हणून आपण सांगू शकतो की हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. कोणत्या टेस्टने? तर AAS और यू कॅन राईट SAA टेस्ट. आता जेव्हा कधी 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात, तेव्हा 6 पार्ट्स कॉन्ग्रुएंट असतात. 6 पार्ट्स मधले 3 पार्ट्स आपण इथे राईट केलेले आहेत. 2 अँगल्स आणि 1 साइड. 3 पार्ट्स राहिलेले आहेत. काय कोणते राहिले? 1 अँगल अँड 2 साइड्स. अँगल साइड झालेला आहे. रिमेनिंग पार्ट्स राईट करून घेऊ. सो पहा, अँगल HDC. HDC हा वाला अँगल. HDC. सिक्वेन्स पहा, HDC. थर्ड, फर्स्ट, सेकंड. इथे सुद्धा थर्ड, फर्स्ट, सेकंड.
कॉन्ग्रुएंट टू FBC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. झाले, तीनही अँगल्स झालेले आहेत. हे 2 आणि हा 1. आता 2 साइड्स राहिलेले आहेत. 2 साइड्स पैकी आपण एक हे पहा DC राईट केलेलं आहे की नाही इथे. ही जी कॉमन साइड आहे ती. रिमेनिंग 2 साइड्स कोणत्या आहेत? ही आणि ही. सो ही साइड कॉन्ग्रुएंट आहे या साइड बरोबर आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे या साइड बरोबर. नाव राईट करते वेळी CH हे पहा CH म्हटलेलं आहे. CH म्हणजे सेकंड थर्ड. इथे सुद्धा सेकंड थर्ड CF. CH इज कॉन्ग्रुएंट टू CF. आता DH फर्स्ट थर्ड. मग इथे सुद्धा फर्स्ट थर्ड DF. रिझन राईट करूयात. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल. इथे आपला हा फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे सेकंड क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊया.